हॅलो मिर्तू. आणि लय दिवसानं मी उगवल्या, मला माहिती आहे. एवढ्या दिवस मी कुठं होती, तर इथंच होती. काय नाही, नॉर्मलच जे माझं रोजचं रुटीन आहे ते चाललेलं. पण मला ऑफिसवरनं आल्यावर एवढा कंटाळा यायचा आणि ते ऑफिसमध्ये मला छोटे छोटे व्हिडिओ कराय, पण मला टाईम भेटायचा नाही. त्यामुळे मी जरा म्हटलं मरू दे, जरा आराम करूया. आणि आता इकडं मुंबईमध्ये थंडी पडायला चालू झाल्या आणि थंडी वाजायला लागली की मला येते झोप. हा माझा प्रॉब्लेम आहे. आणि आमच्या ऑफिसमध्ये AC फुल असतो, त्यामुळे मला ऑफिसमध्ये एवढी झोप येते. मस्त शाल पिल पांघरून खाऊन पिऊन मी काढते डुलका. आता ऑफिसमधली म्हणतील ठीक आहे, पण काम पण करते मी. आणि मुंबईमध्ये म्हणजे आमच्या ठाण्यात हा साईबाबांचा मेळा लागला आहे. आणि मेळा लागला आहे म्हणजे मी जाणारच आणि काय ना काहीतरी घेणारच, हे ठरलेलं आहे माझं. आणि माझ्या आई तर मला नकट्या नाकाचीच म्हणते. आता का म्हणती तर मी नाक टोचलं नाही म्हणून, आणि ते मला सहन पण होत नाही त्यामुळं. पण भाई माझी हाऊस नाही संपणार आहे. भले ते नाक टोचलं नसलं तरी नाकात घालायचं मी घेणार. माझ्याकडे किती पण असलं तरी मी ते अजून घेणार. आणि आज मी छान नथ घेतली आणि नुसती मी आज ऑफिसवरनं सुटल्यानंतरनं मी आणि तोंदी या यात्रेत फिरत होतो. आणि फिरता फिरता मला रिंगवाला बाबा दिसला आणि त्यानं जे काही चुना लावला आहे, अपेक्षा होती मला 200 मध्ये मी त्या रिंग टाकणार, पण काही रिंग बिंग बसत नाही. तुम्ही पण पैसे वाया घालवू नका. माझे 50 असेच वाया घेतल्यात. त्यांना एक चान्स द्या, ओ प्लीज प्लीज एक चान्स द्या. सांगून सांगून असे बरेच चान्स घेतले, पण त्याला पण माहीत होतं किती पण चान्स दिले तरी काही रिंग जाणार नाही. त्याला पण तेवढा कॉन्फिडन्स आहे. त्यामुळे त्यानं 200 500च्या नोटा चांगल्या लावून बसला आहे बाबा. एकही रिंग गेलेली नाही. तोंडीच्या शिव्या खाल्या. पण जाऊ दे, मला जरा अनुभव घ्यायचाच होता. आता परत काय मी असलं करणार नाही. पण मजा आली. ठीक आहे, आता माझे तर कधी नेम हे लागले नाहीत. तुमचा जर लागला असला तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि छान सगळी खरेदी बिरेदी केली आणि त्याच्यानंतर निघालो घरी यायला. एवढा लेट झालाय ना घरी यायला बाबा. 11 11:30 तर आरामात वाजलेल्या. थँक्यू, बाय. आणि हो, आता रोज व्हिडिओ करणार आहे त्यामुळे बघायला विसरू नका.